जय महाराष्ट्र पब्लिक, वेलकम टू संडे ब्लॉग. पुन्हा एकदा आपला मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आज आपली संडे राईड जस्ट चाललो आपण नवी मुंबई पनवेलला आणि आपले ऑफिसमधले फ्रेंड्स येत आहेत. ते आपल्याला दान पटावर भेटतील. जस्ट आता आजच्या संडे ब्लॉगमध्ये मग सुजल आपल्याबरोबर येते, त्याला आपण पिकअप करू, पेट्रोल भरू आणि डायरेक्ट आपण त्यांची दान पटावरती वाट बघू. चला तर गाईस, आजचा ब्लॉग कंटिन्यू करा, खूप मजा येणार आहे. आणि पनवेलला गेल्यानंतर आपल्याला समजेल की नक्की कुठे जायचं आहे. कारण फ्रेंड्स बरोबर असल्यावर आपल्याला टायमाटायमाला आपला प्लॅन चेंज होत असतात. तो सो गाईस, आपला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. तो गाईस जसं आता फायनली रेडी झालं, सुजलला आपण पिकअप करतो. आता आपल्या घरी आलं बघू शकता तुम्ही. एकदम चावा दिसते आणि आपली राणी. चला तर आता आपण जाऊ, पेट्रोल भरू, मग आपण जाऊ डान पाटावर. ते तिकडून ते निघालेत आय थिंक. आणि बघ लहानपणाची आठवण ना, किती लहान बघू शकता तुम्ही. एवढा लहान वयामध्ये कमवायला लागलं आहे. आणि आमची ओवी एक घेते त्याकडून. तो गाइस त्याला आता जैसे विचारला तो बोलते मैं 13 साल का हूँ, लॉकडाउन में पढ़ाई छोड़ दी, अभी बोलते बिजनेस कर रहा हूँ. देख सकते हो तुम, पीछे जा रहे बंदा 13 साल में बिजनेस करना सीख रहा है. 1200 रुपया का डांस भाई. कौन है रे? इसको तो मैं पहली बार देख रहा हूँ. कौन है? मैंने इसे कहीं देखा है. यही तो बादशाह है. हाँ, देख लो भाई कौन है, पहचाना क्या इसको? ठीक से देखो, गौर से देखो. सो का जस्ट आता आपण पेट्रोल भरलं आणि जस्ट आपला नेहमीचा रोड मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि आपल्या संडे राईड चालू झाली. आणि आपले फ्रेंड्स दानपटाला जॉईन होतील. आणि सो गाईच, आपला सध्या संघर्षाचा काल चालू आहे. आपले ब्लॉग बाजी जसं व्हायरल होत नाही, कारण आपला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. ते ब्लॉग बघताय पण लाईक करत नाही, तर थोडासा दुःख होते. सो गाईच, एक तुम्ही बघाही आणि आपला फीडबॅक नक्की द्या. आपल्या ब्लॉगचा लाईक नक्की करा आणि आपला ब्लॉग आता सध्या कंटिन्यू करा. आणि कारण आपला डेली ब्लॉग शूट करता येत नाही, कारण आपण जॉबला जायला लागतो, त्यानंतर विकेंड असतो, आपला संडेला सुट्टी असते, त्यामुळे आपला डेली संडे ब्लॉग. आणि सो गाईस, आणि आता जस्ट आता आपण लोदिवली क्रॉस केलं आहे. आणि आता 2 मिनटात आपलं दानपटा येईल आणि त्यानंतर आपले फ्रेंड्स ठरवतील की नक्की जायचं आहे कुठे ते. सो गाईस, जस्ट आता आम्ही दानपटावर पोहोचलो आहे. आपल्या 2 फ्रेंड्सची वाट बघतोय. कमसे मॅक्झिमम 40 मिनटं झालेत. आता फोन लावला होता, त्यानंतर बोलतं की आम्ही रिस्क सोडलं आहे, जस्ट 5 मिनटामध्ये पोचव बोलतात ते. बघू डुक्कर आले, डुक्कर आणो चायला एकटाच उभं राहिलो इथं. माकड उन्हात आखा भिजले बघ. चला तर सो गाईस, जस्ट आता दोघं पण आलेत. भावाची एफजी निघायचं. मग हे जायचं कुठे पहिले? कुठल्या? ओरियनला? ठीक आहे, चला आपला फ्रेंड्स बोलतात पहिले तर आपण ओरियन मॉलला. चला लेट्स गो. आणि आपल्या फोनमध्ये चार्जिंग खूप कमी आहे, त्यामुळे आपल्याला कमीत कमी शूट करावं लागणार आहेत. चला तर गाईज. तर आता आपल्याला फ्रेंड्स आपले जॉईनिंग झाले, तुम्ही बघू शकता पुढे. आणि धीरज आणि भूषण आणि आपले ऑफिसमधले फ्रेंड्स आहेत. आणि धीरज बोलते की आपण ओरियन मॉलला जाऊ आणि मॅक्सला त्याला शॉपिंग करायचं ॲक्च्युली. त्यानंतर आपण डायरेक्टली भेटू आता ओरियन मॉलमध्ये. सो गाईज, कंटिन्यू करा. तुम्हाला समोरचा तुम्ही नजारा बघू शकता कसं दिसतंय वातावरण. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटतं. आणि नॉर्मल वातावरण झालं आहे पावसाचं, कधी येऊ शकतं काय सांगता नाही, त्यामुळे आपण पाऊस याच्यात पोचणं गरजेचं आहे. सो गाईज, जसं आता आपण पोचलो ओरियन मॉलमध्ये, मॅक्समध्ये आलं बघू शकता. इकडे आप्पाकडे क्रेडिटचा कार्ड आहे. एकीकडे बैलगाड्याचा पैसा, एकीकडे रिलायन्सचा पैसा, मंगलमचा पैसा आहे का? जसं तर शॉपिंग करू थोडी आणि बघू. फ्रेंड्सला 2 जीन्स आवडल्यात, एक शर्ट काढलं आहे बघू शकता तुम्ही. 1100. अरे फक्त 1100. क्रेडिट कार्ड आहे आपलं, टेन्शन नाही. नसेल तर आपण तिथं लगेच काढून देऊ तिथे. सेम मला घेऊ नको, आधीच आहे तोच घे. बैलगाडा मालक मंगलमचे मालक. कसला चिकना दिसते हो यात. तू ट्राय करून याचा. आणि सो गाईस, भूषण बुक काय घेतलं दाखव. शर्ट घेतलेला आहे ओनली. अजून चॉईस चला तर गाईस, मग आपला आयफोनमध्ये खूप चार्जिंग कमी आहे, त्यामुळे कमीत कमी शॉट भेटेल आपल्याला घ्यावाला. चला तर गाईस. ओ बघू शकता तुम्ही. ओ समोर आरसा आहे, मस्त दिसतंय.
एकदम चुम्मस रे, एकदम चिकना दिसतोय ना. म्हणून तुम्हाला कुठं घेऊन जायत ना रे बाबा. सो गाईस आता जस्ट शॉपिंग करून बाहेर आलोय. आता बघू शकता कुठे जायचं प्लॅनिंग आहे त्यांचं, बघू आपण कसं काय ते. चल आपला ब्लॉग कंटिन्यू करा, खूप मजा येणार आहे. 2 शेट आहेत, आप्पाचा विषय डायरेक्टली हार्ड आहे. सो गाईस जस्ट आता ओरणमधून बाहेर आला ना, आता मी जस्ट दुसऱ्या शॉपमध्ये आलो. ते शॉपमध्ये आपण एक शॉपमध्ये बघू शॉपिंग करत गेले दोघं जण आतमध्ये. आता आपण पण जाऊ आता आतमध्ये. चला तर बघू, फर्स्ट टाईम आलो ते एक शॉपमध्ये, बघू कसं सेल लागलं ते आणि आपण आवडलं तर नक्की घेऊ. चला तर गाईस मग. बघू सो गाईस आता द एक्समधून डायरेक्ट आला आपण व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही. आता बघू इथं तुम्ही शॉपिंग करा. मला लास्ट संडे ब्लॉगमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की आपल्याला इथे शॉपिंग करायचे. जे आता आपण आतमध्ये जाऊन शॉपिंग करून घेऊ जे आवडेल ते. चला तर मग इकडे या ब्रांचला फर्स्ट टाईम आलो आहे व्हिडिओमध्ये आणि बघू शकता तुम्ही सर्व नजारा. ऑफर ही ऑफर. सो गाईस 2 टी शर्ट आणि जॉगर्स घेतले. आता जस्ट आपण ट्राय करून बघू. जस्ट आलो ट्रायल रूममध्ये, बघू शकता. फर्स्ट टी शर्ट घेतलं व्हाईट कलरचं, डाऊन शोल्डर. कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की कसं घेतलं. ओनली प्राईस सांगा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कितीला घेतलं असेल. नेक्स्ट ट्राय केलं जॉगर्स आणि टी शर्ट ब्लॅक कलरचं. तुम्ही बघू शकता कसं वाटतंय कमेंट बॉक्समध्ये हेही नक्की सांगा. आणि खूप ऑफर्स लागलेत, नक्की तुम्ही व्हिजिट करा. आपल्या जवळच आहे आपल्या जुडिओ शॉप, नक्की व्हिजिट द्या. खूप चांगलं असं ऑफर आहेत. जस्ट आता बाय बाय टाटा. सो गाईस जस्ट आता बाहेर आलो शॉपच्या. धीरज आणि भूषण आधीच बाहेर आले होते, ते गेले डीमार्टला. तर थोडासा आम्हाला शॉपिंग करायचं डीमार्टची, ते गेले. आणि नंतर ते बोलले की डायरेक्टली भेट आपला DK मोबाईल शॉप पनवेलमध्ये. सो आता जस्ट आपण चाललो तिथे आणि तिथे आयफोनचे कवर एक्सोक भेटतात. चला तुम्हाला दाखवतो आणि कमी प्राईसमध्ये आणि तेही क्वालिटीमध्ये. चला तर गाईज. सो गाईज फायनल आता आपण पोहोचले DK मोबाईल पनवेल शॉपमध्ये. आता आपल्या कवर्स आणि ग्लास आणि बॅक कवर चेंज करायचे आता. सो आपल्याला आता आपण चेंज करून घेऊ आणि आपण इथून बघू मच्छी मार्केटला जाऊ. संध्याकाळसाठी मच्छी घेऊन जाऊ. आणि चला तर गाईज. आणि तुम्हाला कोणतेही कवर्स असू दे, कोणते ग्लास असू दे, लेन्स असू दे, सर्व आपल्याला शॉपमध्ये भेटेल. नक्की तुम्ही नक्की व्हिजिट द्या. DK मोबाईल शॉप पनवेल एकदम फेमस दुकान आहे आपला खास आयफोनसाठी. आणि हा आपल्याला पनवेलमध्ये आपल्या रेल्वे स्टेशनच्या रोडला आहे. नक्की तुम्ही व्हिजिट द्या. चला तर गाईज मग आपण बघू आणि दाखवतो तुम्हाला कोणत्या प्रकारचे. सो गाईज आता आपण शॉपच्या आतमध्ये आलो. बघू शकता तुम्ही आपले 2 पंटर. ते घेतली का? बघू बघू कोणती घेतली. मेरे को दिखाना सेम ऐसा 14 का. हाँ भाई ने लिया तो मैंने भी सेम ही लेगा अभी. तू कोणती घेतली दाखव तिला. होय दाखव कोणती घेतली. एकदम बिझी आहे तो सध्या. दुकान की ओनर है. इससे भी अच्छी होगी तो भी चलेगा. सो गाईस आता आपण जसं आता कोलीवाडा मच्छी मार्केटमध्ये जसं आता बोंबील घेतले आपल्याला संध्याकाळसाठी. आणि धीरज इथं कोलमी घेते. ओके काटामध्ये. ते भूषण तू काय घेतला. उससे सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. इसके मी बोंबील घेणार आहे पण मला भेटलं नाही. बोंबील ना मला कोलंबी पाहिजे भारी काळीची. ओ मावशी द्या भाव करून द्या लवकर. चला 400 बोलते. ओके काटा. गोली को धोका देतात ना. सुरमई गोली को धोका. आपला हा पनवेलचा कोलीवाडा. आता जस्ट मच्छी घेऊन जायला तर काला खजूर घ्यायला चाललो. तिथे काला खजूर घेऊ आणि आपण डायरेक्टली जाऊ आपल्या घरी. पूर्ण काले खजूरचा खजिना 1 किलो करा.
बाय बाय पनवेल. आता जस्ट आता आपण जाऊ घरी. आपला मच्छी पण घेतली, कपड्यांची शॉपिंग पण झाली आणि जस्ट आता खजूर पण घेतलं आहे आणि आता आपण जाऊ आपल्या डायरेक्ट घरी. खूप दमल्यासारखं झालं आहे. पावसाच्या आतमध्ये आपण घरी जाऊ. चला तर बाय बाय पनवेल. भेटू पुन्हा एकदा नेक्स्ट संडे. सो गाइस एक बॅड न्यूज. आम्ही नाश्ता करायला बसताना इंस्टाग्राम ओपन करून जेव्हा रील्स बघितली बॅड न्यूज की आपला मराठी बिग बॉस सीझन 5चं अंकिताचा लास्टचा दिवस आणि आजचा इथं प्रवास तिथं संपणार आणि ट्रस्ट होत नाही खरं म्हणजे आणि शॉकेट झालं एकदम. आणि आजचा लास्ट टाईम बिग बॉस बघणार. त्यानंतर आता बिग बॉस बघायची इच्छा राहिली नाही आहे. सो गाइस आता बघू आजचा लास्ट टाईम शोमध्ये कसं ते एकदम विचित्र फील होते. ह्यावेळेस आम्हाला कोकणामध्ये ट्रॉफी घेऊन जायचे होते. सो बॅड लक. नेक्स्ट टाईम आम्ही नक्की घेऊन जाऊ. सो गाईज जस्ट आता घरामध्ये आलो. आपल्या जो 11 वाजता गेलो होतो आपली संडे राईड ते आता 5:45 वाजता स्टॉप झाल्याने जस्ट आता घरी आलो आहे. आणि आपली स्टार्टिंगला आपण गेलो होतो ओरेन मॉलला मॅक्समध्ये काही कपडे आवडला नाही, त्यांनाही आवडला आणि मलाही त्यांना आवडला. तिथून गेलो म्हणजे द एक्सला गेलो. द एक्सला पण सेल ऑफ होता त्यामुळे काय एवढे भाजी असे कपडे नव्हते ते नाही आवडले. तिथून गेलो आपण डायरेक्टली गेलो ज्युडिओला मला कपडे आवडले, मी शॉपिंग केली. ते तुम्ही बघितले असेल कसे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपलं टी शर्ट आणि जॉगर्स कसे येते. आणि तिथून गेला आपण आलो DK मोबाईल्स पनवेलला. तिथं आपला मोबाईलला ग्लास आणि पूर्ण 360 स्क्रीन गार्ड टाकलं आणि त्यानंतर एक गोष्ट घेतली आपल्या जी आपलं सिस्टरनं आपल्याला गिफ्ट केलं होतं रक्षाबंधन त्या टाईपून एक कवर घेतली. बघू शकता कमेंट बॉक्समध्ये. तुला आवडली का? हो मला पण आवडली, खूप छान आवडली. आणि सो गाईज तुम्ही ब्लॉगला तर सपोर्ट नक्की करता पण तुम्ही लाईक करत नाही, मला ते खूप वाईट वाटतं. नक्की आपला या संडे राईट ब्लॉगला नक्की तुम्ही लाईक करा आणि कमेंट नक्की करा, शेअर नक्की करा आणि आपला मराठी यूट्यूब चॅनल तुम्ही नक्की सपोर्ट करा. आणि आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतो. पुन्हा एकदा भेटू आपण न्यू लोकेशन न्यू ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.